बावनकुळे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी कंधार आणि लोहा तालुक्यातील विशेषतः आणि देगलूरमधल्या आमच्या सर्व सहकारी मित्रांना आज भाजपामध्ये या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे। त्यामुळे मला खात्री आहे की कंधार आणि लोहामध्ये जी उणीव होती किंवा जे आपली सदस्यसंख्या कमी होती या सर्व सहकारी मित्रांच्या प्रवेशामुळे कंधार आणि लोहा यशा मिळून लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाला एक नवीन ताकद, नवीन चैतन्य आणि आपलं संख्याबळ आगामी काळात वाढवण्यासाठी निश्चित ही सर्व सहकारी मंडळी माझ्यासोबत काम केलेली आहेत, अनुभवी आहेत, पक्षाच्या संघटनेविषयी खूप जिद्दीने काम करणारी सगळी मंडळी आहेत आणि आज मला खात्री आहे की त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे या मतदारसंघामध्ये भाजपाला खूप ताकद मिळेल। देगलूरमध्ये सुद्धा आपण आमदार निवडून दिलेलाच आहे, त्यामुळे देगलूरलाही भाजपचा आमदार आहे। आगामी काळामध्ये कंधार लोहामध्ये सुद्धा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मला खात्री आहे की सर्व सहकारी उत्तम काम करतील आणि भाजपाची विशेषतः आज सदस्य नोंदणीचा जो कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे तोही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये आजपासूनच कामाला लागलं पाहिजे आणि मला वाटतं अधिवेशन आपलं 12 तारखेच्या अधिवेशनामध्ये आज आपण 8 तारखे 4 दिवसात जेवढं जास्तीत जास्त करता येईल त्यानंतर सुद्धा आपली तारीख थोडीशी वाढणारच आहे 2-4 दिवस, त्यामुळे तिथे सुद्धा मला वाटते आठवड्याभरामध्ये सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी ती मिळून सर्वांनी केली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अति चांगलं यश आपल्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राला आणि देशामध्ये मोदी साहेबांच्या, अमित भाईंच्या आणि नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम काम महाराष्ट्राने एक चांगला या ठिकाणी उदाहरण देऊन एक बहुमताचं सरकार आपलं राज्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे आज आपल्या महायुती सरकारमुळे आगामी 5 वर्षाचा कार्यकाळ हा कामाचा कार्यकाळ आहे आणि त्या कामाच्या संदर्भामध्ये कामही झाली पाहिजेत, पक्षाची बांधणी झाली पाहिजे आणि पुढच्या 5 वर्षाचा निकाल आपण आजच आपल्या ताकदीने पुढची 5 वर्ष आपल्याला भरपूर ताकद पक्षालाही मिळेल आणि विकासाची कामंही जिल्ह्यामध्ये घडतील अशा संयुक्त प्रयत्नातून आपल्याला आगामी वाटचाल करायची आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो।